नमस्कार. शरद पवारांच्या दुसऱ्या भागामध्ये, शरद पवारांच्या जीवनचरित्रावरच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. या भागात आपण खास करून जाणून घेणार आहोत की पाठीत खंजीर हा जो शब्द महाराष्ट्रात रूढ झाला तो कसा झाला होता, त्यापूर्वीची शरद पवारांची वाटचाल कशा स्वरूपाची होती हे जरा नीट समजून घ्यावं लागेल. त्यासोबत पवारांनी आपल्या भूमिका कधी कधी आणि कुठे कुठे बदलल्या आहेत ते पण आपल्या लक्षात येईल. आपण मागच्या भागामध्ये पाहिलंय की 1963ला शरद पवारांचा प्रत्यक्ष सक्रिय जबाबदारी घेऊन प्रवेश राजकारणात झाला. ते काँग्रेसच्या युवा शाखेचे अध्यक्ष झाले आणि 63 नंतर त्यांना परत जबाबदारी युवा शाखेच्याच राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची मिळाली. हे सगळं होत असताना त्यांच्यावरती तत्कालीन प्रदेशाध्यक्ष विनायकरावजी आणि शंकररावजी चव्हाण यांचा वरदहस्त होता आणि याच वरदहस्तातून शरद पवारांना 1966 साली बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळाली. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या काळामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून स्थानिकचा उमेदवार निवडून येत नव्हता. सारखं बारामतीच्या बाहेरचा पुण्याचा वगैरे उमेदवार मागवावा लागायचा आणि तिथून ती निवडणूक लढवली जायची. बारामतीच्या पूर्ण काँग्रेसचा पवारांना तिकीट द्यायला विरोध होता. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेसची जी लोक म्हणायची, याचा उल्लेख शरद पवारांच्या लोक माझे सांगतीमध्ये येतो, त्यावेळेसची काँग्रेसची मंडळी असं सांगायची की शरद पवार वयाने लहान आहेत आणि त्यांना आता जर आमदारकीचं तिकीट दिलं तर आमच्या सगळ्यांचं करिअरच संपुष्टात येईल, आमच्या सगळ्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येईल. 1966 साली बारामतीच्या स्थानिक काँग्रेसच्या मंडळींना असं वाटलं होतं की कमी वयाच्या पवारांना विधानसभेचं तिकीट दिलं तर त्यांची राजकीय कारकीर्द संपून जाईल. अगदी तसंच घडलं. 1966 पासून 2021 पर्यंत पवार नावाच्या परिवारानं बारामतीच्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघावर अशी काही मांड पक्की करून ठेवली आहे की ती निघता निघत नाही, उतरता उतरत नाहीत बारामतीवरून पवार. कधी शरद पवार आमदार, कधी अजित पवार खासदार, कधी सुप्रिया सुळे खासदार, कधी अजित पवार आमदार, अशा स्वरूपा म्हणजे शरद पवार अजित पवार हे आलटून पालटून बारामतीतून आमदार झाले. त्यानंतर सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार असे बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. बारामतीचं राजकारण पवारांच्या घराभोवती फिरत राहिलं आणि एवढंच नाही तर बारामतीच्या आजूबाजूच्या मतदारसंघात देखील पवारांनी आपले जाळं पसरायला सुरुवात केली. म्हणजे कर्जत जामखेड, आता पवारांच्या घरातली तिसरी पिढी त्या मतदारसंघावर अधिकार सांगू लागली आहे. पार्थ पवारांचं जमलं नाही, त्यांना दिला होता मावळ मतदारसंघ, पण तिथे काही त्यांची डाळ फारशी शिजली नाही, तिथे त्यांना पराभूत व्हावं लागलं. आजपर्यंत जी भीती 66 साली काँग्रेसजनांनी व्यक्त केली होती ती भीती आजही खरी ठरली. बारामतीतल्या अन्य काँग्रेसजनांचं राजकारण लयाला गेलं, संपुष्टात आलं. यशवंतरावांच्या वरदहस्तातून बारामतीतली काँग्रेस संपुष्टात आली. कारण पुढे पवार काँग्रेसचा त्याग करून 2 वेळेला गेले. काँग्रेसमध्ये असतानाही पवार आणि काँग्रेसमध्ये नसतानाही पवार, अशी पवारांचीच मांड बारामतीवर पक्की झाली. पवारांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की त्या मतदारसंघात 66 साली विजयी झालेल्या पवारांनी पुन्हा कधीच पराभवाचं तोंड बघितलेलं नाही. अगदी मतदारसंघ बदलून सुद्धा माड्यामध्ये एकदा शरद पवार उभे राहिले, त्यातही ते पराभूत झाले नाहीत, विजयी झाले. पुन्हा जर कदाचित पवार माड्यामध्ये उभे राहिले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं. पवारांच्या शिवाय जी माढ्यातली निवडणूक झाली त्यात मागच्या वेळी भारतीय जनता पक्षानं विजय मिळवलेला आहे. पवारांना कदाचित हा मोठा धक्का बसू शकला असता. आत्तापर्यंतची अपराजित कारकीर्द पराजयाच्या उंबरठ्यावर जाऊ शकली असती. पवारांचं अजून एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो, पवारांच्या सोबतच्या प्रत्येक राजकारण्याला एकदा तरी पराभवाचा धक्का बसलेला आहे. म्हणजे अगदी अलीकडच्या काळात सुशीलकुमार शिंदे पराभूत झाले आहेत, विलासराव देशमुख लातूरमधून पराभूत झाले होते, गोपीनाथ मुंडे पराभूत झाले होते, प्रमोद महाजन मुंबईमधून पराभूत झाले होते, शिवराज पाटील चाकूरकर पराभूत झालेले आहेत. अगदी अटल बिहारी वाजपेयींना सुद्धा पराभवाचा धक्का सहन करावा लागलेला आहे.
पवारांच्या सोबत नंतर जी काही मंडळी राजकारणामध्ये आली त्या प्रत्येकांना एक पराभवाचा धक्का सहन करावा लागलेला आहे, पराभूत झालेले आहेत, पण पवार मात्र कायम अपराजित राहिलेले आहेत. ही पवारांच्या राजकारणातील एक जमेची आणि महत्त्वपूर्ण बाजू आहे. पुढे 1966ला आमदार झाल्यानंतर 1967 साली पवार विवाहबद्ध झाले आणि पुढे त्यांचं राजकारण अधिक रंगतदार स्थितीत जाऊ लागलं. 1971ला बांगलादेशचं युद्ध झालं होतं. इंदिरा गांधींनी मोठ्या प्रमाणावर त्या युद्धामध्ये पराक्रम दाखवला होता. चीनसोबत जी भारताची पिछेहाट झालेली होती ती पिछेहाट भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भारताने काम केलं आणि 1971च्या बांगलादेश युद्धामध्ये एक मोठं यश भारताला मिळालं होतं. पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला होता. निर्मिती झाली होती बांगलादेशची या युद्धामध्ये आणि त्यावरून इंदिरा गांधींची प्रतिमा देशभरामध्ये आयर्न लेडी अशा स्वरूपाची झालेली होती. अगदी अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा दुर्गा असं नाव सांगून त्यांचं कौतुक केलं होतं. देशभरात इंदिरा नावाची लाट होती आणि या लाटेचा फायदा महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील झाला. 275 पैकी 222 जागा एकट्या काँग्रेस पक्षानं जिंकल्या. विरोधी पक्ष जवळपास नामशेष झाल्यासारखा झाला होता. शरद पवार देखील या सरकारमध्ये याच्यात निवडून आले आणि पवारांना पहिल्यांदा संधी मिळाली ती मंत्री म्हणून काम करण्याची. पवार मंत्री झाले. पवारांचं मंत्री म्हणून कारकीर्द सुरू झाली. पुढे राज्यमंत्री झाले. राज्यमंत्र्यांचे मंत्री झाले. महत्त्वाची खाती पवारांच्याकडे येऊ लागली. अगदी राज्यमंत्री झाल्यावर यशवंतराव चव्हाणांच्याच कृपेनं वसंतराव नाईकांना त्यांनी मंत्रिमंडळात घ्यायला लावलं. पहिल्याच दिवशी पहिल्याच टर्मला गृहसारखं महत्त्वाचं खातं म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे जी खाती होती ती खाती राज्यमंत्री म्हणून शरद पवारांच्याकडे आली. पुढे पवारांचा वेग वाढता राहू लागला आणि पवार राज्यमंत्र्याचे कॅबिनेट मंत्री झाले आणि पवार आपल्या राजकीय ताकदीला वाढवू लागले होते. आता थोडासा देशामध्ये एक नवा बदल होत होता. हा 5 वर्षाचा एक कालखंड असताना देशामध्ये आणीबाणी लागू झाली होती. इंदिरा गांधींचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी त्या प्रकरणाचा पुन्हा उल्लेख करणार नाहीये, डिटेल्स सांगत बसणार नाहीये. न्यायालयानं कसं फटकारलं, त्यानंतर मग आणीबाणी कशी लागू झाली, सगळेच नियम निर्बंध कसे लादल्या गेले, या सगळ्या प्रकार तुम्हाला माहीत आहेत. त्यानंतर इंदिरा गांधींना पराभव देखील पत्करावा लागला. याच काळामध्ये महाराष्ट्रात पुलोदचा प्रयोग होत होता. इंदिरा गांधींनी वेगळा पक्ष स्थापन केला, इंदिरा काँग्रेस नावाचा, आणि त्याच काळामध्ये महाराष्ट्रात पवारांनी काँग्रेसची साथ सोडली. ती कशी सोडली ते इंटरेस्टिंग आहे. त्यावेळेला वसंतदादा पाटील निवडणुकीमध्ये बहुमत घेऊन म्हणजे काँग्रेस यस आणि काँग्रेस आय, इंदिरा आय म्हणजे इंडियन नाही, इंदिरा काँग्रेस आणि यस अशा दोन्हींचं एकत्रीकरण होतं. नासिकराव तिरपुडे त्या काळामध्ये उपमुख्यमंत्री होते आणि ते वसंतदादाच्या सारखं कमी लेखण्याकडं असायचे. म्हणजे सरकार कसं चाललंय, काठी टेकत टेकत चाललंय अशा स्वरूपाचे. नासिकराव तिरपुडेंचं आणि यशवंतराव चव्हाणांचं अजिबात पटत नव्हतं. तिरपुडे यशवंतरावांना सारखं कमी लेखायला बघायचे आणि या सगळ्या प्रकाराला यशवंतराव चव्हाण वैतागलेले होते. हे सरकार जावं असंच वाटायचं. अगदी त्या काळात दैनिकांनी देखील काही बातम्या छापल्या होत्या की सरकार जावं ही यशवंतरावांची इच्छा आहे वगैरे वगैरे. तळवळकर जे यशवंतरावांचे जवळचे होते त्यांनी त्या बातम्या तशा छापून आणल्या होत्या. आता या काळात पवारांनी 38 आमदारांची जुळवाजुळव केली. वसंतदादांचं सरकार पाडण्यासाठी पवारांनी 38 आमदार जुळवले आणि आपल्या शासकीय निवासस्थानी म्हणजे रामटेक इथं बैठकांना सुरुवात केली. याच बैठकांच्या दरम्यान यशवंतरावांनी शरद पवारांना निरोप पाठवला की कृपया तुम्ही हे सरकार पाडू नका, शांत रहा, जे काही माघार घ्या आता आणि हे थांबवा सगळं. पण पवारांनी राजीनामे पाठवून दिलेले आहेत असं सांगत हे सगळं करणं थांबवलं आणि वसंतदादा पाटलांचं सरकार पडलं. जनता पक्षाच्या जोरावर म्हणजे चंद्रशेखरांच्या मदतीनं शरद पवारांनी राजकारणाला नव्यानं सुरुवात टाकली. शरद पवार महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. पण हे मुख्यमंत्री बनणं वसंतदादांना घात करून झालेलं होतं. अर्थात पवार त्याचा खुलासा पुढे करतात की वसंतदादांना ही सरकार नको होतं पण आपलं पद जातंय म्हटल्यावर वसंतदादांनी माघार घेतली होती. शरद पवार वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि जणू पुन्हा पाठीत खंजीर खुपसणे हा शब्द शरद पवारांच्यासाठीच लागू झाला. शरद पवारांचं हे सरकार खूप अल्पजीवी ठरलं कारण पुन्हा स्थित्यंतर मोठं झालं होतं.
इंदिरा गांधींच्या जनता पक्षाचं पतन झालं होतं. जनता पक्षाच्या पतनाच्या काळामध्ये शरद पवारांनी यशवंतरावांच्यासाठी काय काय प्रयत्न केले होते, यशवंतरावांनी कशा स्वरूपामध्ये मोरारजी देसाईंचं सरकार पडल्यावरती स्वतःचं सरकार आणावं यासाठी प्रयत्न केले होते, त्यासाठी राष्ट्रपतींना कसं पटवण्यात आलं होतं. आता हा एक वेगळा भाग आहे, तो तुम्हाला मी नंतर सांगेन की यशवंतरावांच्या विषयी पवारांची खरी मतं काय होती हे त्यांच्या बोलण्यातून समजेल. हा भाग आपण नंतर काहीतरी बघूया. पण इंदिरा गांधी जनता पक्षाच्या सरकारनंतर परत एकदा सत्तेवर आल्या. इंदिरा गांधींचं काँग्रेस परत एकदा मोठ्या प्रमाणात इस्टॅब्लिश झाली आणि इंदिरा गांधींनी आल्याबरोबर शरद पवारांचं सरकार पाडलं. तरीही शरद पवार विरोधी पक्षात राहिले, काँग्रेसमध्ये गेले नाहीत. त्यानंतर ज्यांना गुरु म्हणायचे ते यशवंतराव देखील काँग्रेसमध्ये गेले, पण पवार गेले नाहीत. हे लक्षात घ्या. पवार यशवंतरावांच्या सोबत होते का हे तुमच्या लक्षात येईल. आता पवार मुख्यमंत्री असताना, जे काढलेलं असताना ज्या निवडणुका झाल्या, पवारांची खरीच ताकद होती तर पुढच्या 1980 साली झालेल्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या यस काँग्रेसला चांगली मतं, चांगल्या जागा मिळणं अपेक्षित होतं. पण 1980च्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या काँग्रेस यस पक्षाला 3 आकडी संख्या गाठता आली नाही. 50च्या खाली शरद पवार सीमित राहिले. काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर आला. म्हणजे काँग्रेसमधलं काँग्रेस यस आणि इंदिरा काँग्रेस हा विषय संपला होता. वसंतदादांच्या नंतर परत एकदा काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला आणि ही सत्ता काँग्रेससाठी खूप महत्त्वाची होती. आता शरद पवार विरोधी पक्षनेते म्हणून विरोधी पक्षामध्ये बसलेले होते. हाच तो काळ शरद पवारांच्या विरोधी पक्षात बसण्याचा. पण पवार अस्वस्थ होते आणि ही अस्वस्थता त्यांनी पुढे दूर केली. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की पवार यशवंतरावांच्या सोबत काँग्रेसमध्ये गेले नाहीत. एक, पवार मुख्यमंत्री असूनही आपल्या पक्षाला 50च्या वर जागा मिळवून देऊ शकले नाहीत, कारण त्या निवडणुकीत फक्त 44 जागा शरद पवारांना मिळाल्या होत्या. वसंतदादांचं सरकार पाडून स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी 38 आमदार काँग्रेसच्या फोडून ते बाहेर पडले होते, हे देखील विसरता येणार नाही. म्हणजे पवारांची एकूणच कारकीर्द कितीही मोठा निर्णय घेतला तरी 50च्या पुढे न जाण्याची जी क्षमता आहे, आणि इथे शरद पवार इस्टॅब्लिश होत होते, लोकनेते म्हणून नव्हे तर एक उपद्रवी नेते म्हणून, पाठीत खंजीर खूप असणारे नेते म्हणून, त्रास देऊ शकणारे नेते म्हणून शरद पवारांची राजकीय कारकीर्द सुरू झालेली होती. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. पुढचा भागही आवर्जून बघा, ज्यात आपण अनेक पदर उलगडत जाणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.